दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून माननीय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिका महिला बाल कल्याण विभाग आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री आणि प्रदर्शन या संदर्भात असलेल्या महिला महोत्सव 2025 या महोत्सवाचं पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सोमवारी 17 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आलं। या महोत्सवामध्ये सुंदर हस्ताक्षर, निबंध, पारंपरिक वेशभूषा, समूह गायन, ग्रुप डान्स, रस्सीखेच, काव्य वाचन, पाककला आदी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन परिसरामध्ये आयोजित करण्यात आले आहेत। याचा समारोप मंगळवारी 18 मार्च रोजी होणार आहे। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उद्घाटन केल्यानंतर या प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल, साडी, लग्नातील रुखवत, साहित्य, कडक भाकरी, शेंगा चटणी, शेंगा पोळी, मूर्ती विक्री, कॉस्मेटिक साहित्य, विविध प्रकारचे मसाले, चटणी, पापड, खाद्य पदार्थ, घरगुती साहित्य, दररोज वापरातील स्वच्छता याकरता लागणारं केमिकल साहित्य आदी वस्तूंच्या विविध स्टॉल्सना त्यांनी भेट दिली आणि विक्रीस असलेल्या या वस्तूंबाबत त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या वेशभूषेमधील कलाकारांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। सुरुवातीला फीत कापून उद्घाटन झाल्यानंतर हवेमध्ये स्नेहाचं आणि हर्षाचं प्रतीक म्हणून गुलाबी रंगाचे फुगे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सोडण्यात आले। तसंच श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची वेशभूषा केलेल्या महिला बचत गटाच्या महिलांनी यावेळी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरला। सर्व उपस्थितांनी यावेळी कौतुक केलं। अशा पद्धतीनं सोमवार आणि मंगळवार अर्थातच 17 आणि 18 मार्च रोजी सोलापुरामध्ये आयोजित या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।